म्हणजे भक्तीमध्ये शरणागतीची 3 अंग सांगितलेली आहेत त्यांनी. ती काय आहेत की स्वरूप समर्पण म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वालाच परमेश्वराच्या चरणी अर्पण करणे. फलसमर्पण म्हणजे आपल्या कर्माची फळे ईश्वराला अर्पण करणे. आणि भार समर्पण म्हणजे आपल्या मोक्षाची व मुक्तीची जबाबदारी ईश्वरावर टाकणे. आणि आपल्या आचरणात पराकोटीची शुद्धता आणणे. आपल्या सर्व दुःखांप्रमाणे सर्व सुखेही ईश्वराला अर्पण करणे. दुःखामध्ये ईश्वर आठवतो आपल्याला, पण सुखामध्येही तो आठवायला पाहिजे आणि त्या सुखाचं सुद्धा त्याला समर्पण करायचं. परमेश्वराविषयीचे उत्कट प्रेम आणि भक्ताची शरणागती यामुळे मोक्षाची प्राप्ती होते असं त्यांनी सांगितलं आहे. आणि काय भक्त ईश्वराला कशी प्रार्थना करतो बघा, खूप सुंदर आहे. अशी प्रार्थना आपणही करायला पाहिजे. हे परमेश्वरा, मन, वाणी आणि शरीराच्या द्वारा अनादिकालापासून अयोग्य कर्म करणे, योग्य कर्म न करणे म्हणजे माझ्याकडून काय काय अपराध झालेले आहेत त्या अपराधाची कबुली त्या देवाजवळ द्यायची आणि मग त्याला शरण जायचं. शरण जाणं म्हणजे काय तर त्यांनी सांगितलं, हे परमेश्वरा, मन, वाणी आणि शरीराच्या द्वारा अनादिकालापासून अयोग्य कर्म करणे, योग्य कर्म न करणे, परमेश्वराचा अपराध करणे, भगवत भक्तांचा अपराध करणे, अक्षम्य अनाचार रूपी कर्मे करणे असे माझ्याकडून अनंत अपराध झाले आहेत. त्यापैकी ज्यांचे प्रारब्ध बनले आहे किंवा ज्यांचे प्रारब्ध बनलेले नाही अशा पापांची जी पापे मी केली आहेत, जी करतो आहे, जी करणार आहे, त्या सर्वांबद्दल आपण मला क्षमा करा. आत्मा आणि संसार या विषयाबाबत अनादी कालखंडापासून मला जे विपरीत ज्ञान झालेले आहे, त्याचप्रमाणे सर्व विषयांच्या बाबतीत माझे जे विपरीत आचरण आहे किंवा पुढे राहणार आहे त्या सर्वांबद्दल आपण मला क्षमा करा. मी आपला दास आहे, मी आपला किंकर आहे, मी आपल्याला शरण आलो आहे. अशा प्रकारे आपली नित्य आराधना करणाऱ्या माझा आपण उद्धार करा. काय सुंदर सांगितलं. याला म्हणतात भक्तियोग. भक्तियोगामध्ये अशी शरणागती पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. प्रत्येकाच्या अंतर्यामी ईश्वरच आहे, त्यामुळे तोच करता आहे असा भाव प्रत्येक मानवाच्या चित्तात जागला पाहिजे. सत्कर्मे करण्याचे मानव हे केवळ माध्यम झाले. भगवंतासाठीच कर्मे करण्यामध्ये हा भाव प्रधान असतो. म्हणून इथे त्यांनी मत्कर्म परमो भव असं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. कुळधर्म चाळी विधिनिषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापारू होये, तो मी करीतू आहे ऐसे न म्हणे. करणे कान करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर. शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे ती कर्मे कर, व जी कर्मे करू नये असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस. याला म्हणतात विधी निषेध पाळणे. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे, परंतु मनाने, वाचेने, देहाने जसे जे कर्म होईल ते कर्म मी करीत आहे असे म्हणू नकोस. तिथेच आपली गोची होते. आपण सगळं मी केलं, मी न केलेलं सुद्धा मीच केलं, मलाच त्याचं कर्तृत्वाभिमान असतो, मलाच त्याचं श्रेय मिळावं असं वाटत असतं. म्हणजे इथे हे चुकतं आपलं असं ते सांगतात. ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे त्यालाच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व ठाऊक आहे. ज्ञानोबा म्हणतात, माळी नेईल तिकडे पाणी विना तक्रार जाते. शेत आहे एखादं आणि त्या शेतामध्ये असे त्यांनी हे केलेले आहेत, काय म्हणायचं त्याला, नाल्या केलेल्या आहेत, म्हणजे असं रस्ते केलेले आहेत पाणी वळवण्यासाठी. पण मग पाणी जर त्यांनी सोडलं तर ते पाणी असं म्हणत नाही की नाही नाही मी इकडे कारली लावले आहेत ना तिकडेच जाईल, किंवा आंबे लावले आहेत ना तिकडेच जाईल, कारल्याकडे अजिबात जाणार नाही कारण कारलं कडू आहे, आंबा गोड आहे. असं पाणी काही म्हणत नाही. माळीये जेवते नेले, पाणीये तेवते गेले.
म्हणजे असं तर ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. त्याचा अर्थ इथे त्यांनी सांगितलेला आहे की पाणी कुठलीही तक्रार करत नाही, तर पाणी कुठेही वळतं, सहज निरभिमानपणे ते सगळीकडे जातं, विना तक्रार सगळीकडे जातं. तसं आपण निरभिमानी असावं आणि सात्विक कर्माचं आचरण करावं असं त्यांनी इथे आपल्याला सांगितलं आहे. कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती अथवा न करण्याची निवृत्ती ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस. काही झालं तरी मी ते करणारच नाही, काही झालं तरी मी तिकडे जाणारच नाही, असा जो मनाचा निग्रह आहे, अरे तू कोण निग्रह करणारा, प्रकृती करविलं तुझं कडूनी असं सांगितलेलं आहे अर्जुनाला त्यांनी, की तुझा प्रकृती धर्म आहे हा. जसा अर्जुन म्हणत होता की मी युद्ध करणार नाही, माझे सगळे नातेवाईक आहेत समोर, मी त्यांना मारणार नाही, त्यांना मारलं तर मला पाप लागेल, हा जो आपला सुरुवातीचा पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन बोललेला आहे, तेच ते सांगतात इथे आपल्याला. अर्जुनाला सांगण्यासाठीच एवढे 18 अध्याय सांगितलेले आहेत की तुझ्या हातात काहीही नाही. प्रकृती तुझी जी आहे, तुझा स्वभाव धर्म आहे, तू आहे क्षत्रिय, त्यामुळे क्षत्रियाला काय करायचं आहे, युद्ध करायचं आहे, समोर जे असतील त्यांना मारायचं आहे. मग ते कोणीही असो, ते विरोधी पक्षात आहेत म्हणजे ते तुझे शत्रू आहेत. आणि तू कितीही नाही जरी म्हटलं तरी तू प्रकृती तुझ्याकडून म्हणजे तुझा स्वभाव हा तुझ्याकडनं ते करून घेईलच. तर तू आपल्या चित्तवृत्तीने मला निरंतर म्हणजे स्मरण कर, मामनुस्मर युद्धच असं सांगितलं 8व्या अध्यायामध्ये, की माझं स्मरण कर आणि मग युद्ध कर, म्हणजे तुला कुठलंही पाप लागणार नाही. कारण तू क्षत्रिय आहेस म्हणून तू तुझा स्वधर्म करतोय, तू काही कुठलं पाप करत नाही आहे असं सांगितलेलं आहे त्याला. म्हणजे जे जे कर्म घडेल ते कमी अथवा जास्त म्हणू नकोस, तर ते निमूटपणाने माझ्या ठिकाणी अर्पण कर. अर्जुना, अशा माझ्या रूपाच्या अनुसंधानाने शरीरत्यागानंतर तू सायुज्य मुक्तिरूप माझ्या घरी येशील. म्हणजे मोक्ष काय म्हणतात ना, तो मोक्ष अर्जुनाला मिळून जाईल जर तो असा वागला तर. म्हणजे भक्त जर असा वागला तर भक्तियोगाने कसा मोक्ष मिळतो, सगळी कर्म त्याला अर्पण केल्याने कसा मोक्ष मिळतो, हे भगवंतानी या श्लोकात आपल्याला सांगितलं आहे. आता त्याच्या पुढचा आहे 11वा श्लोक. आता ते म्हणतात की तुला कर्म करणंही शक्य नाही का, माझ्यासाठी कर्म करणंसुद्धा तुला अवघड जातं आहे का, मग तू काय कर, सर्व कर्मफलांचाच त्याग कर. आता हे तर अजून अवघड सांगितलं की फळ तर आपल्याला हवं असतं ना, त्या फळाचा त्याग कर म्हणून सांगितलं. अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान. की जर हेही करण्याला तू असमर्थ असशील तर मनाला वश करणारा होऊन माझी प्राप्ती होणे या योगाचा आश्रय करून सर्व कर्माच्या फलांचा मज प्रित्यर्थ त्याग कर असं सांगितलं. म्हणजे 9, 10, 11 हे जे श्लोक आपल्याला सांगितलेले आहेत. 9व्या श्लोकामध्ये अभ्यासयोग सांगितला, 10व्या श्लोकामध्ये कर्म समर्पण करायला सांगितलं आणि ह्या 11व्या श्लोकामध्ये आता कर्मफल त्याग करायला सांगतात, की फळाचा त्याग तू कर असं सांगितलेलं आहे या ठिकाणी. वस्तुतः जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश आहे, परंतु 3 प्रकारच्या अभिमानामुळे तो संसार बंधनात पडतो. म्हणजे आपण त्याचेच अंश आहोत, ममै वंश जीवलोके, पण आपण बंधनामध्ये का पडतो, तर त्याच्यात अभिमान आपल्याला का होतो देहाचा. तर आपण काय समजतो, त्यांनी सांगितलं आहे वस्तुतः आपण आत्मा असतानाही मी शरीर आहे, मी देह आहे असं आपण मानतो. दुसरं, अहंकारामुळे सर्व कर्मे मीच करतो असं आपल्याला वाटतं. म्हणजे देहाभिमानाला, कर्तृत्वाभिमानाला आणि मीच कर्म केले असे वाटल्यामुळे निर्माण होणारा कर्मफलाचा वासनाभिमान आला, की आता हे कर्म मलाच मिळालं पाहिजे, हे कर्म मी केलेलं आहे, त्यामुळे कर्मफल हे मलाच मिळालं पाहिजे. म्हणजे वासना मनामध्ये निर्माण होते. म्हणजे कर्मफलाची आसक्तीच शुभ व अशुभ संस्कारांचा हेतू होते आणि तो संस्कार भविष्यातील जन्माचे बीज होतो. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत.
की कोणीही माणूस हा एक क्षणभरसुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. कर्म हे त्याला करावंच लागतं. मग त्याच्याकडून चांगलं कर्म घडतं, कधी वाईट कर्म घडतं. अर्थात कोणीही केव्हाही क्षणमात्रही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कर्म टाकता आले असते तर भगवंतांना निष्काम कर्मयोग सांगावाच लागला नसता. कर्म टाकता येत नाही म्हणून त्यांनी कसं सांगितलं आहे आपल्याला की कर्म मला अर्पण कर. तू टाकू शकणार नाही मला माहिती आहे, मग तू मला अर्पण कर, भगवंताला अर्पण कर. कर्माची प्रेरणा करणाऱ्या बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करायचा. की प्रेरणा देणारा भगवंतच आहे, आपल्याकडून कर्म करून घेणारा भगवंतच आहे. आणि कर्तृत्वाचा अभिमान जाण्यासाठी सुद्धा की हे कर्तृत्व आपले नसून खरोखर परमात्म्याचेच आहे, अशी मनाची धारणा जर झाली तर मग तो खराखुरा भक्तियोग आहे असं ते आपल्याला सांगतात. सर्व कर्मफलत्याग. ईश्वरपरायण होण्यासाठी सर्व कर्मफलत्याग करण्यासाठी भक्तीला ज्ञानाचे अधिष्ठान हवेच. भोळीभाळी भक्ती काही कामाची नाही, तर त्याला ज्ञान आवश्यकच आहे. त्यांनी सांगितलं पतिव्रता ज्याप्रमाणे आपला प्रत्येक व्यवहार प्रत्येक कर्म पतीसाठीच करते, त्याप्रमाणे शुद्ध भक्ती आचरणारा प्रत्येक भक्त आपले प्रत्येक कर्म भगवंतासाठीच करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परी तेची भक्ती ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी, घरा वाचून येणारीसी गतीची नेणे. काय सकळ जळसंपत्ती घेऊन समुद्राते गिवसिती, गंगा जैसी अनन्य गती मिळालीची मिळे. तैसे सर्व भाव संभारे, न धरत प्रेम एकसरे, मज माझी संचरे मीची होनी. छान उदाहरणं दिली आहेत त्यांनी की पावसाच्या वृष्टीला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा पृथ्वीपासून जशी निराळी गतीच ठाऊक नाही, डायरेक्ट पृथ्वीवरच पडतो पाऊस. आणि तशी म्हणजे त्या भक्तीला मज वाचून दुसरा विषयच नाही. किंवा सर्व जलसंपत्ती भगीरथी जशी समुद्राचा शोध करीत करीत एकनिष्ठेने समुद्राचंच मिळून जाते आणि पुन्हा मिळतच राहते. नदी समुद्राला मिळाली की परत परत ती समुद्रालाच मिळते, तिला दुसरी गतीच नाही. त्याप्रमाणे सर्व भावांच्या समुदायासह अनावर प्रेम मद्रूप होऊन एकसारखे माझ्यामध्ये प्रवेश करते. यालाच अनन्य भक्ती असे म्हणतात. की भगवंताशिवाय दुसरी गतीच नाही मला. भगवंताची भक्ती करणं, भगवंताप्रित्यर्थ कर्म करणं हेच त्या भक्ताला ठाऊक असतं. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी 8व्या श्लोकापासून ते 11व्या श्लोकापर्यंत चढत्या क्रमांची साधने भगवत प्राप्तीसाठी सांगितलेली आहेत. आणि आता सर्व कर्मफलत्याग किती श्रेष्ठ आहे हे स्पष्ट करताना आता 12वा श्लोक ते सांगतात. या पायऱ्या झाल्या आपल्या अभ्यास योग. आधी मय्येव मना अधस्व, म्हणजे तुझी मन मला दे, तुझी बुद्धी मला दे. मग ते शक्य नाही का, मग अभ्यास योग कर. मग त्याच्यामध्ये अभ्यास आला, वैराग्य आलं, मग तेही नाही करता येत का, मग कर्म समर्पण कर, तुझी सगळी कर्म मला देऊन टाक. मग तेही नाही शक्य का, मग कर्मफल त्याग कर. इथपर्यंत ते आले. आणि मग आता 12व्या श्लोकात ते सांगतात की कर्मफल त्याग हा किती महत्त्वाचा आहे. हा सगळ्यात श्रेष्ठ पायरी ही आहे की निष्काम कर्म. म्हणजे ते 3ऱ्या अध्यायात सांगितलं. म्हणजे पुढे सांगतील बघा ते की 3, 4, 5 हे जे 3 अध्याय आहेत याच्यामध्ये जे सांगितलं आहे तेच सगळं या 12व्या अध्यायामध्ये या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. निष्काम कर्मयोग. आता 12वा श्लोक आहे. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफलत्यागस्त्यागात शांतिरनंतरम. कारण मर्म न समजता केलेल्या अभ्यासाहून परोक्ष ज्ञान श्रेष्ठ आहे. परोक्ष ज्ञानाहून परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात म्हणजे आधी अभ्यास सांगितला, मग त्याच्यानंतर ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यान श्रेष्ठ सांगितलं. मग ध्यानाहूनही सर्व कर्माच्या फलांचा माझ्यासाठी त्याग करणे श्रेष्ठ आहे. त्यागाने तात्काळ परमशांती मिळते. ध्यानात कर्मफलत्यागस, ध्यानापेक्षाही कर्मफलत्याग हा अतिशय श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे तात्काळ परमशांती मिळते. असा या 12व्या श्लोकाचा अर्थ आहे. थांबू का?